संत गाडगे महाराज यांनी 1905 साली श्री क्षेत्र ऋणमोचन इथं सुरू केलेली परंपरा तब्बल 120 वर्ष लोटूनही आस्थागायत कायम आहे। यंदाही श्री क्षेत्र ऋणमोचन इथं भव्य वस्त्रदान तसंच अन्नदान सोहळा पार पडला। यात हजारो लोकांनी सहभाग घेतला होता। विदर्भातील ऋणमोचन हे श्री संत गाडगे महाराज यांची कर्मभूमी। त्यांनी 120 वर्षांपूर्वी जेव्हा घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर त्यांनी प्रथमच जे समाजकार्य सुरू केलं ते ऋणमोचन इथूनच। ऋणमोचन येथील एक आख्यायिका आहे, ती म्हणजे मृद्गलेश्वर मंदिर। या मंदिरावर जर पाणी टाकलं तर ते सर्व मनोकामना पूर्ण होतात। गाडगे बाबांनी सर्वप्रथम पूर्णा नदी काठावर सुकी माती टाकून घाट बांधले। तेव्हापासून म्हणजेच 1907 सालापासून या यात्रेला सुरुवात झाली। या यात्रेत येणाऱ्या दीन दुबळ्या, अंध, अपंग आणि कुष्ठपीडित निराधार वृद्ध स्त्री पुरुषांना मिष्ठान्न भोजनासह वस्त्रदान केलं जातं आणि तेव्हापासून म्हणजेच तब्बल 120 वर्षापासून हा सोहळा अविरत अखंडितपणे सुरू आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संस्थानचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात अन्नदान आणि वस्त्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात अन्नदान हे दर्यापूर, मूर्तिजापूर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी तर वस्त्रदान अकोला, अमरावती आणि मुंबई येथील लोकांकडून केलं। या दरम्यान जवळपास 4 ते 5 हजार गरजूंना अन्नदान तसंच वस्त्रदान करण्यात आलं। हे गाडगे बाबांनी सुरू केलेलं काम आहे। आपलं घर सोडल्यानंतर 1905 साली या ऋणमोचन सत्रात पाय ठेवला। त्यावेळेस अशी आख्यायिका होती की मुद्गलेश्वरांवर ओल्या कपड्यांनी पाणी टाकायचं, देव प्रसन्न होते। असा रविवार असूनही त्या ठिकाणी ते करायचे। त्यामुळे तिथं बाबांनी पाहिलं की ओल्या कपड्यांना बाया, माणसं आंघोळ करताना पडतात, आणि म्हणून बाबांनी त्या ठिकाणी कोरडी माती टाकून एक आपलं समाज दायित्व जे आहे ते करण्याचं काम केलं, पण विरोध केला नाही। आणि त्याच ठिकाणी बाबांनी आज ऋणमोचनला 5 घाट बांधले आहेत, जो 3 या बाजूचे आहेत आणि 2 मुद्गलेश्वराच्या बाजूचे आहेत। लक्ष्मीनारायण ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सेवा केली की त्यावेळेस ज्या काही बोटावर नोंदणी त्या लोकांवर सुरू केलेली सेवा आज ते 3-4 हजार लोक या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून जमावतात। 8 दिवस बापूसाहेब देशमुख संस्थेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व त्याच्या अगोदर त्यांचे वडील अच्युतराव उर्फ दादासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक हा सर्व कारभार गाडगेबाबांनंतर चालत आला आहे।